इंडिकेटरचा वापर तर करायचाच आहे, पण सोबत तुम्हाला हातांचा वापरही करायचा आहे. आता हातांचा वापर तुम्हाला बॅलन्ससाठी, जसं मी सांगितलं तुम्हाला. आता ज्या वेळेस आपण टू व्हीलरची टेस्ट देतो तर खूप छोटासा रस्ता आहे, तुम्हाला व्हाईट पट्ट्या दिसत आहे, त्या व्हाईट पट्ट्यांमध्येच तुम्हाला गाडी चालवायची, जेणेकरून तुमचा बॅलन्स अधिकारी लोक पाहतील की तो बॅलन्स आहे का नाहीये. ओके. तुम्हाला टेस्ट देताना थोडस स्ट्रिक्ट, म्हणजे आपण म्हणतो ना हार्डनेस टेस्ट होता, तर ते तुमच्यासाठी खूप छान आहे. कारण की तुम्ही जर का चांगल्या पद्धतीने गाडी रस्त्यावर चालवताय, तुम्ही प्रॉपरली एक्झाम देऊन वगैरे टेस्ट देऊन जर रस्त्यावर चालवताय आणि चालता चालता एखादा अशिक्षित, म्हणजे ज्याने काहीही नियमांचं पालन केलं नाही, तो चालवतोय, त्याने जर का तुमच्या गाडीला ठोकलं तर तुम्ही चांगले असून सुद्धा तुम्हाला त्रास होतो. ओके. म्हणून जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रोडावर सेफ, म्हणजे सुरक्षित वाटायला पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाची टेस्ट इथं खूप काटेकोरपणे घेतली जाते. नाशिक आरटीओ याच्यात तुम्हाला अव्वल आहे असं सांगायला मला काही हरकत नाही.